नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकारणामध्ये दुरावलेले हे दोन बंधू सध्या एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. दोनही भाऊ त्या चर्चांना गेले 3-4 महिने नीट खतपाणी देत आहेत. मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही भाऊ एकत्र दिसले आणि मग कौटुंबिक भेटीगाठींच्या निमित्तानं या भेटीगाठींना भावनिक साथ चढला. पण राजकारण हे फक्त भावनांवर चालत नसतं. त्यामध्ये स्ट्रॅटेजी आणि टायमिंग परफेक्ट असावंच लागतं. त्यामुळे दोनही भावांनी एकत्र येण्याचं वातावरण तयार केलं. त्याच्या यथाशांग चर्चा होतील याचीही काळजी घेतली. पण युतीची घोषणा मात्र दोघांनीही केली नाही. राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये येणार की फक्त उद्धव ठाकरेंसोबत राहणार? दोनही भावांची युती ही फक्त मुंबई महानगरपालिकेपुरती आहे की संपूर्ण राज्यासाठी? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतकंच ध्येय आहे की ठाकरेंच्या भावी पिढीची सोय करण्याची तयारी आहे? असे अनेक प्रश्न या दोघांच्या भेटीतून पुढे आलेतच आणि त्याची उत्तरं दोघांनीही अजून दिलेली नाहीत. पण त्याही पलीकडे जाऊन या संभाव्य युतीमधला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याचं नाव आहे काँग्रेस. धर्मनिरपेक्षता ही भूमिका असणारा हा पक्ष हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंसोबत जाणार का? हा या चर्चांमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा. अर्थात 2019ला जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हाही शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येताना हा प्रश्न आलाच होता. पण काळाच्या ओघात त्याची मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागली. त्यामुळं काँग्रेससोबत गेलं तर राज ठाकरेंना सुद्धा ती किंमत मोजावी लागणारच. पण राज ठाकरेंना सोबत घेणं हे काँग्रेससाठी मात्र उद्धव ठाकरेंना सोबत घेण्या इतकं सोपं नसणार आहे. कारण राज ठाकरेंची हिंदुत्वासोबतच हिंदी विरोधातली भूमिका ही काँग्रेससाठी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे राज ठाकरे आणि काँग्रेस या नात्याबद्दलची उत्सुकता जरा जास्तच आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलं आणि राज ठाकरे यांचा या मुद्द्यावरचा मनोदय व्यक्त केला. काँग्रेसला सोबत घेण्याची राज यांची भूमिका आहे असं संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितलं. राऊतांच्या या वक्तव्याला दुजोरा कुणीही दिलेला नाहीये, पण त्यावर चर्चा करणं सुद्धा कुणीही टाळलं नाही, हे विशेष. याच मुद्द्यावर आज चर्चा करायची, पण त्या अगोदर पाहूयात आज दिवसभरात संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य नेमकं काय होतं आणि त्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळामध्ये तरंग काय काय उमटले. स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे. काँग्रेस आणि मनसे एकत्र येणार का या प्रश्नाबाबत कालपर्यंत फक्त सस्पेन्स होता. पण संजय राऊतांच्या या वक्तव्यानं मात्र त्या सस्पेन्सचा अगदी पार गदारोळ करून टाकलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल आपल्या कुटुंबासह मातोश्रीवर पोहोचले होते. त्या भेटीनंतर लगेचच राऊतांनी हे वक्तव्य केलं. स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे. ही त्यांची एक भूमिका आहे. त्याचा अर्थ निर्णय नाही. मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे. राज ठाकरेंचं मत आणि भूमिका यात राऊतांनी फरक केला खरा, पण तो मनसेला काही रुचला नाही. त्यामुळंच राज ठाकरेंच्या शिलेदारांनी लगेचच राऊतांचं वक्तव्य पार खोडूनच काढलं. आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि सन्माननीय राजसाहेबच मांडतील आणि आमच्या पक्षाचे जे अधिकृत प्रवक्ते ते मांडतील, बाकी कोणी नाही. संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही खळबळ उडाली. एरवी राज उद्धव यांच्या भेटीगाठीवर फार न बोलणारे रोहित पवार आज मात्र राज ठाकरेंसाठी उत्सुक दिसले. आता मनसे जर महाविकास आघाडीमध्ये यायला इच्छुक असेल आणि सर्व मोठ्या नेत्यांनी जर ठरवलं तर मला असं वाटतं की जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला होता तसा मनसेच्या बाबतीत सुद्धा कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर झाला आणि जर काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सहमती दिली तर एकत्रित
येऊ सुद्धा शकतात. पण ही फक्त सुरुवात आहे. येत्या काळामध्ये काय होते आपल्याला बघावं लागेल. बिहारच्या निवडणुका जाहीर झालेल्या असताना राज ठाकरेंशी नाव जोडलं जाणं हे काँग्रेसला जमेल का? हा प्रश्न राऊतांचं वक्तव्य ऐकलेल्या प्रत्येकाच्या मनात डोकावलाच. हमने एमएनएस के साथ हमारा कोई अलायंस नहीं है, हमने इसके बारे में बात भी नहीं किया है, हमसे कोई भी बोला भी नहीं इसके बारे में. हमारे महायुति में, हमारे महाविकास आघाड़ी में कांग्रेस है, एनसीपी है और यूबीटी है, और कोई पार्टी के शामिल करने का कोई बातचीत नहीं हुआ है. जो पेपर्स में जो रिपोर्ट आ रहे हैं उसमें हमारे से कोई मतलब नहीं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढत असतानाही भाजपनं राज ठाकरेंच्या बाबतीतली आपली सावध भूमिका बदललेली नाहीये. पण राज ठाकरेंच्या बाबतीत शिवसेनेचे सूर मात्र बदललेत की काय, अशीही शंका यायला लागली. भोंग्याविरोधात राज ठाकरे यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे अशा पद्धतीची आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेणारे राज ठाकरे हे काँग्रेसला चालतील का? संजय राऊत जर का राज ठाकरे यांना काँग्रेसकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर आधी उद्धवजी ठाकरे यांच्या उभाटा गटाला काँग्रेसच्या दावणीला बांधलं होतं. आता राज ठाकरे यांना काँग्रेसकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतील तर राज ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी देखील संजय राऊत यांनी घेतली का, असा माझा सवाल आहे. गेल्या काही महिन्यात राज आणि उद्धव अनेकदा एकत्र आले, एकमेकांच्या घरी भेटीगाठी घेतल्यात. पण दोघांकडूनही अधिकृतपणे युतीची घोषणा काही झालेली नाही. त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये येणार की फक्त उद्धव ठाकरेंसोबत येणार, हा प्रश्न अजूनही कायम आहे. त्यामुळं संजय राऊत ही अशी वक्तव्य करून नेमकं काय साधू पाहतायत, हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आहेत मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे. योगेशजी नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेत. नमस्ते. नमस्ते. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक किरण तारे चर्चेत सहभागी होत आहेत. किरणजी नमस्कार. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे पाटील काही वेळातच माझ्या सोबत असतील. ताई आहात का जोडल्या गेलात? थोड्या वेळाने येतील त्या. अजित चव्हाण भाजपचे प्रवक्ते चर्चेमध्ये सहभागी झालेत. अजितजी आपलंही स्वागत. अजितजी माझा आवाज येतोय आपला? कविताजी आपला आवाज येतोय. मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे. बरं, भारतीय जनता पक्षाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांचंही या चर्चेत स्वागत. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत, आपलंही स्वागत. नमस्कार. आणि काँग्रेसचे नेते गोपाल तिवारी यांचंही या चर्चेमध्ये स्वागत. गोपालजी नमस्कार. नमस्कार. बर, सुरुवातीचा प्रश्न योगेशजी अर्थात तुम्हाला विचारला पाहिजे. काय प्रतिक्रिया आहे तुमची संजय राऊत यांच्या वक्तव्याबद्दल? म्हणजे संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या मनात काय आहे तेच आज सांगून टाकलं. नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे. या पक्षाचे स्वतंत्र अध्यक्ष आहेत, या पक्षाचे पदाधिकारी आहेत, या पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरेंची काय भूमिका आहे हे जोपर्यंत आमच्याकडून किंवा सन्माननीय राजसाहेब ठाकरेंकडून स्पष्ट होत नाही, ती सांगितली जात नाही, तोपर्यंत ती अधिकृत भूमिका नसते. त्यामुळं संजय राऊत साहेब हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक मोठे नेते आहेत, प्रवक्ते आहेत. त्यांनी जे आज वक्तव्य केलंय ते त्यांनी कुठल्या आधारावर केलं मला तर कल्पना नाही, पण ती आमची भूमिका नाही. आमची भूमिका जोपर्यंत आम्ही मांडत नाही किंवा सन्माननीय राजसाहेब मांडत नाही तोपर्यंत ती भूमिका अधिकृत असू शकत नाही. बरं, पण त्या टायमिंग बद्दल काय सांगाल? म्हणजे असं नाहीये की संजय राऊतांनी अशी काहीतरी वक्तव्य पहिल्यांदा केलीत म्हणून, पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढत असताना, अगदी काही तासांपूर्वी त्यांची भेट झालेली असताना संजय राऊतांनी हे वक्तव्य करण्याचं काय नेमकं कारण होतं? बरं, काय असा काही स्पेसिफिक प्रश्न या मुद्द्यावर नव्हता विचारला? नाही, एक तर लक्षात घेतलं पाहिजे की महाविकास आघाडीमध्ये आता 3 पक्ष आहेत. काँग्रेस आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे. या 3 पक्षांची अजून महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीचं अस्तित्व अजून आहे. आम्ही अजून कुठल्याही आघाडी, विकास आघाडीमध्ये किंवा महायुतीमध्ये अजूनपर्यंत आम्ही गेलेलो नाही आहोत. ना आमची कुणाशी युती झालेली आहे, ना आम्ही कुणाशी युती झाली असं जाहीर केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की काँग्रेसला
ना आम्ही कुठला प्रस्ताव दिलाय युती संदर्भातला, ना काँग्रेसने आम्हाला कुठला प्रस्ताव दिलाय. जर ह्या दोन्ही गोष्टी घडल्या नसतील तर या संदर्भात बोलण्यात काय अर्थच नाही ना. ही पूर्ण अर्थहीनच गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या संदर्भात बोलण्याची गरज नाही. पण निवडणुका जशा जवळ येतील तसं या मुद्द्यावर विचार तर करावा लागेल ना योगेशजी. नाही, बरोबर आहे ना. ज्यावेळेस निवडणुका येतील, निवडणुका घोषित होतील, त्यानंतर ज्या गोष्टी घडतील त्यावेळेस मग कुणासोबत युती करायची, कुणासोबत आघाडीत करायची, किंवा नेहमीप्रमाणे आम्ही जे सातत्याने पक्ष स्थापन झाल्यापासून स्वतःच्या बळावर निवडणुका लढतोय तशा लढायच्या, हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे ठरवतील. आणि ज्यावेळेस ते ठरवतील त्यावेळेस ते आपल्या मार्फतच महाराष्ट्र समोर येईल. बरं, काँग्रेसचे गोपाल तिवारीजी आपल्यासोबत आहेत. गोपालजी, काय म्हणजे चौथा भिडू हवाय नको आहे, काय भूमिका आहे? संजय राऊत सांगतात दिल्लीमध्ये तर आमच्या चर्चा सुरू आहेत. कविताजी, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेश चेन्नीतलाजी यांनी आज मुंबईमध्ये याविषयी स्पष्ट केलेलं आहे आपलं मत. असा कुठलाही प्रस्ताव आज मितील आमच्या समोर नाही. बोलाचीच कडी बोलाचाच भात हेच जर करायचं असेल तर त्याला काही अर्थ नाही. मुद्दा असा आहे की याविषयी आमचे प्रवक्ते सहप्रवक्ते माझे मित्र सचिन सावंत असतील, हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी काही गोष्टी काही दिवसापूर्वी स्पष्ट केल्या. इंडिया अलायन्स मध्ये कोण कोण घटक पक्ष आहेत, आज एक विचार करता आपण ही चर्चा कशी सुरू झाली तर हे दोघं भाऊ एक का आले, तर सगळ्यांना महाराष्ट्राला माहिती की जेव्हा हिंदी भाषा सक्तीची केली जात होती तेव्हा महाराष्ट्राच्या मराठीच्या अस्मितेवर हे दोघही भाऊ एकत्र आले, तेच एक कारणीभूत जास्त आहे. आता कदाचित त्यांच्यामध्ये अशी चर्चा झाली असेल की आजपर्यंत महाराष्ट्राची म्हणजे विविधतेत एकता हे सांभाळून सूत्र सांभाळून देखील, धर्मनिरपेक्षता सांभाळून देखील महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचे संस्कार, महाराष्ट्राची अस्मिता याला सतत महत्वपूर्ण स्थानी ठेवण्याचं काम कुणी केलंय तर काँग्रेसने केलेलं आहे. यामध्ये स्वातंत्र्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून आतापर्यंत जर बघितलं तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ठराव पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात 2014 साली पाठवला होता. मात्र 10 वर्षांनी आता 2024च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तब्बल 10 वर्षांनी अभिजात मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम मोदी सरकारने केलं आणि त्याच्यात जाहिरातबाजी केली. अजून दुसरा मुद्दा आहे की हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी हिंदी विषयीची आमची स्पष्ट भूमिका घेतली होती. आम्ही विविध भाषेचा सन्मान करतो, निश्चितच करतो, कारण ह्या विविध भाषा हे आपलं सामर्थ्य आहे. म्हणजे आज शशी थरूर सारख्या नेत्यांनी देखील विविधतेत जे सामर्थ्य हे जे स्पष्ट केलेलं आहे काल पुण्यात येऊन, तर त्याविषयीचा तो एक दुवा एक महत्वपूर्ण उदाहरण दिलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची आता चर्चा करणं कितपत संयुक्त राहील ना, संदीप देशपांडेंसारख्या प्रवक्त्यांनी पण त्याविषयी काही अजून मत दिलं, तर त्यामुळे हे आत्ताहीपणाचं ठरेल. आता काही चर्चा करणं याविषयी काय त्यांच्याकडनं जेव्हा प्राप्त परिस्थितीमध्ये जेव्हा लोकशाही, संविधान, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्रातल्या तरुणांच्या समोरचा रोजगार, महाराष्ट्राचे उद्योगधंदे हे वाचवण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आम्ही पक्षाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचा विचार काँग्रेसने आजपर्यंत वेळोवेळी केलेला आहे. आणि अशा भूमिकेमध्ये जर कोण येत असेल तर त्यावेळेला आमचे श्रेष्ठ विचार करतील ना त्यावर. त्यामुळे आता ह्याविषयी काही बोलणं हे आत्ताहीपणाचं ठरेल, योग्य ठरणार नाही असंच माझं मत. म्हणजे पूर्ण नकार घंटा तर नाहीये तुमच्याकडनं? नाही, मग आम्ही आमच्या नेत्यांनी तरी कुठे दिली? अजून कुठला प्रस्ताव नाही, काय नाही. त्यांना विशिष्ट परिस्थितीमध्ये आम्ही महाविकास आघाडी केलीच ना, शिवसेनेला सोबत गेलो, कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आम्ही एकत्र आलोच ना. त्यामुळे आणि त्या पद्धतीने चांगलं काम पण करून दाखवलं. म्हणजे ह्या जर पक्ष फोडाफोडी झाली नसती तर 5 वर्ष महाराष्ट्राच्या हिताचं सरकार लाभलं असतं, महाराष्ट्र कर्जबाजारी झाला नसता, अनेक महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी झाल्या असत्या, महाराष्ट्रातनं उद्योगधंदे जे बाहेर गेलेले ते गेले नसते. परंतु गुजरातच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचं सरकार पाडण्यात आलं. ते कसं पाडण्यात आलं सगळं जग जाहीर आहे. म्हणजे असं आहे की काँग्रेसचा जसा पूर्णपणे होकारही नाहीये तसा पूर्णपणे नकारही नाहीये. म्हणजे पॉलिटिकली तुमचा स्टँड सध्या करेक्ट आहे असं आम्हाला म्हणावं लागेल. त्यांचा प्रस्ताव येण्यावर त्याशिवाय ह्या गोष्टींवर बोलण्यात काय अर्थ नाही असं आम्हाला. पण त्यांचा प्रस्ताव म्हणजे कुणाचा हवाय तुम्हाला? महाविकास आघाडीतनं प्रस्ताव हवाय की राज ठाकरेंकडनं प्रस्ताव हवाय? प्रस्ताव कुणाकडनं हवाय?
ज्यांनी ज्यांनी कुणी इच्छा व्यक्त केली असं संजय राऊत म्हणतात, हा त्यांनी त्या पद्धतीने प्रस्ताव दिल्यावरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही आमचा निर्णय आता कसं सांगायचा? बर, म्हणजे त्यामुळे आणि राज कदाचित ठाकरेंकडनं प्रस्तावाची अपेक्षा करताय तुम्ही? नाही, म्हणजे त्यांना जर यायचं असेल तरच ती ही गोष्ट आहे ना. हा, म्हणजे मान ना मान मैं तेरा मेहमान हे तर होत अहो नाही ना. पण संजय आणि राऊतांचं अशा गोष्टी- वक्तव्य जर तुम्ही नीट ऐकलं असतं तर ते वक्तव्य असं आहे की काँग्रेसला सोबत घ्यावं अशी राज ठाकरेंची इच्छा आहे. हो, मग त्याच्यासाठी काही गोष्टी ज्या कारणीभूत आहेत त्या मी सांगितल्या किंवा नाही, महाराष्ट्राच्या म्हणजे असं आहे अस्मितेचा, ते तरुणांचा गोपाल तिवारीजी, रोजगाराचा- म्हणजे माझा मुद्दा असा आहे की ते तुमच्याकडनं प्रस्ताव येतील, तुम्हाला सोबत घेऊन जाणार आहेत, ते तुम्हाला काही प्रस्ताव बिस्ताव देणार नाहीयेत. काँग्रेसला नाही, किंचितची मग गरज नाहीये. असं तर आता काय नाहीच आहे. काँग्रेसने आजपर्यंत वारंवार या देशात काँग्रेसला निवडून दिलेलं आहे. काँग्रेसने सरकार दिलेली आहेत, लोकहिताची कामं केलेली आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव देण्याचं मला नाही वाटत आमचे श्रेष्ठी काय विचार करतील असं मला बर, वाटतं. अजितजी काय प्रस्ताव कुणी द्यायचा आणि मग तो कुणी मान्य करायचा ते तर वेगळीच बाब राहिली, पण भाजप मात्र आपली सावध भूमिका आणि आपल्या भूमिकेवर कायम आहे. ते अजूनही राज ठाकरेंना काही दूर करत नाहीयेत. राज ठाकरेंच्या बाबतीतली भाजपची भाषा जशी होती तशीच आहे. बघा कविताजी, मी भारतीय जनता पक्षाची राज ठाकरेंच्या बाबतीतली भूमिका स्वच्छ सांगतो. मी माध्यमांवर अनेकदा सांगितलंय, व्यक्तिगत मी राज ठाकरे यांचा चाहता आहे. दुसरीकडे राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये ममत्व असण्याचं कारण त्यांनी जी कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतलेली आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे. आता मूळ मुद्द्यावरती, आजच्या विषयावर आपण येऊया. राऊतांचं काय झालं माहितीये का? 2 हाणा आपण, मला बाजीराव म्हणा. या सगळ्यामध्ये माझे मित्र आदरणीय गोपालभाई तिवारी यांनी इथं काही मुद्दे मांडले. गोपालभाई, मला आपले काही प्रश्न आहेत. म्हणजे राष्ट्रीय पक्ष हो काँग्रेस, म्हणजे राज ठाकरे तुम्हाला काय पदार्थ समजतात का? त्यांनी म्हणजे राज ठाकरेंना काय वाटतं हे संजय राऊत सांगतात. दुसरीकडे आमच्या योगेशराव खैरेंनी जे सांगितलं, सचिन आपले देशपांडे जे म्हणाले, संदीप देशपांडे, ते बरोबर आहे ना. म्हणजे संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला अगदी पहिल्याच दिवसापासून, म्हणजे आता तर ते अरे बाबा 2 भाऊ इतक्या वर्षानंतर यायला लागले, त्यांचे व्यक्तिगत संबंध चांगले व्हायला लागलेत. तुम्ही त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते, त्यांच्या पक्षाचे नेते, स्वतः सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या अधिकारावरती आक्रमण करून त्यांना काय वाटतं हे संजय राऊत सांगतायत. म्हणजे खरं तर भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला या विषयामध्ये बोलायची इच्छाही नाहीये आणि तसं आम्हाला काही वाटत पण नाही. पण पत्रकार म्हणून डॉक्टर कविता राणे, आपण विचारलेल्या प्रश्नाची आम्ही उत्तर देतोय. योगेशराव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते आणि नेते राज ठाकरेंची परवानगी असल्याशिवाय बोलत नाही. हा पोपट राज ठाकरेंना काय वाटतं ते सांगतोय. दुसरीकडे हे सांगत असताना राज ठाकरे काँग्रेसला खिचगणतीतही धरत नाहीत असं गोपालभाई. म्हणजे शेवटी बघा, आम्ही प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसवरती टीका करतो, आपण सत्ताधारी म्हणून आमच्यावरती टीका करता, पण काँग्रेसचं स्थान आम्ही नाकारत नाही, भारतीय जनता पार्टीचं स्थान काँग्रेस नाकारत नाही. म्हणजे हे काय राजकारण आहे? ज्या पद्धतीनं, आणि कविताजी माझी व्यक्तिगत भावना आपल्याला सांगतो मी, एखादी पनवती असते, मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो की एखादी पनवती आहे, ही पनवती म्हणजे आमच्यासाठी तर आनंदाचंच आहे, पण मला ना राज ठाकरेंवरती आम्हाला खूप प्रेम आहे कविताजी. त्यामुळे आम्हाला असं वाटतं ही पनवती त्यांना लागू नये, पण त्यांनी जर ती लावूनच घेतली ना, तर ज्या पद्धतीनं आता तुम्ही मला सांगा की कशा पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं अस्तित्व या माणसानं बोलून संपवलं. ठीक आहे, बोलू देत, मी अत्यंत शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीनं संजय राऊत बोलत राहिले पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आम्हाला जे करायचं होतं की ज्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार सुटले, यांनी स्वतःच ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गट संपवला. म्हणजे आमच्याकरता खरं तर संजय राऊत हे माझे आवडते नेते असले पाहिजे. मी तुम्हाला खरंच सांगतो, जे काम आम्हाला करायचं होतं, हिंदुत्वाच्या विरोधी विचारांना घरी बसवायचं होतं, ते काम राऊतांनीच करून टाकलं. दुसरीकडे एक छोटासाच मुद्दा मी मांडतो. मान्य गोपालभाईंनी ज्या पद्धतीनं इथं आता सांगितलं, गोपालभाई मला कधी कधी ना असं वाटतं, अरे बापरे मी आता काय करू. म्हणजे असे विचार ऐकल्यानंतर गोपालभाई, संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरती आपण बोलताय. मोरारजी देसाईंनी आमच्या छात्रावरती नाचून
106 हुतात्मे महाराष्ट्राचे घेतले, काँग्रेसने घेतले नव्हते. मोरारजीभाई अमेरिकेतनं आले होते का? मोरारजीभाई दुसऱ्या कुठल्या पक्षाचे नेते होते का? मला तुम्ही सांगा, मराठी लोकांची महाराष्ट्रीयांची घोषणा काय होती? बेळगाव, बिदर, कारवार, डांग, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. तुमच्या आशीर्वादानं आमचं बेळगाव, बिदर, भालकी, मी बसलोय नाशिकमध्ये, माझ्या शेजारचा डांग, अख्खा ऐराणी भाषक जिल्हा आमचा तुम्ही गुजरातच्या घशामध्ये घातला. महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहे अशा म्हणणारे काँग्रेसचे नेते आणि लचका तोडलेला महाराष्ट्र आणि रक्त सांडून 6 कोटी रुपये देऊन गुजरातला मुंबई आम्ही घेतली मराठी माणसांना झगडून. तुमच्या आशीर्वादानं हे सगळं काँग्रेसी लोकांमुळे झालं. सुपडा साफ झाला या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा. काँग्रेसला लोकांनी घरी बसवलं आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे दाखले गोपालभाई आपण द्यावेत. म्हणजे काय होतं, नवीन पिढीला इतिहास माहित नाही हो, त्यांना माहिती असलं पाहिजे. याच्याचंद्र दिवाकरो मुंबई महाराष्ट्राला मिळणारे असं म्हणणारा महाराष्ट्राचा खलनायक सखा पाटील हा काँग्रेसचा नेता होता. आपण त्यांची सगळी परंपरा आपण चालवत आहात. त्यामुळं हा जो भगवा आहे, या भगव्याला स्मरून सांगतो, महाराष्ट्रद्रोही आज स्वतःला महाराष्ट्राचे कसे आम्ही महाराष्ट्र घडवणार आहे. तुम्ही लक्षात घ्या, अजूनही सीमा भागातला मराठी माणूस खितपत पडलाय ना, हे तुमचं पाप आहे. ठीक आहे, आपण विषयाला सोडून बोलूया नको, पण आपण बोलतात म्हणून मला राहवलं नाही. डॉक्टर कविता राणेजी, मी संजय राऊतांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी असंच बोलत राहिलं पाहिजे. संजय राऊत हे जर अशाच पद्धतीनं बोलत राहिले तर निश्चितपणे ते आमचं काम फार सोपं करते. पण अजितजी, तुम्ही एक गोष्ट विसरलात, म्हणजे संजय राऊतांना तुम्ही व्हिलन बनवताय शिवसेना संपवण्याचं. पण शिवसेना जेव्हा संपण्याची खरी सुरुवात झाली त्या बंडापासून, तेव्हा एकनाथ शिंदेचे सगळे शिलेदार एकनाथ शिंदेसह दोष देत होते ते राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला. आणि तुम्ही आता जर असं म्हणताय की संजय राऊतांमुळे शिवसेना संपली, त्यांच्या बोलण्यामुळे शिवसेना संपली, तर एकतर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला माफ करताय, नाही तर संजय राऊतांना मोठं करताय. आता यातला योग्य ऑप्शन काय तो तुम्ही निवडा. मी त्याच्यासाठी नंतर तुमच्याकडे परत येते. आता अरुण सावंतांकडे जाते. अरुणजी बोला. कविताजी, पहा, सकाळपासून संजय राऊतांनी जी खळबळ उडवून सोडलेली आहे, ते बिचारे गेले ब्रेकिंग न्यूज द्यायला, परंतु ती ब्रेकिंग न्यूज देता देता ते अक्षरशः तोंडघशी पडलेले आहेत. ते जे काही बोलले, म्हणजे संजय राऊत आता कसं झालंय, या संपूर्ण भारतभर सगळ्यांना कळलेलं आहे. म्हणजे इथून अगदी बांदा ते चांदापर्यंत कुठल्याही कोपऱ्यातल्या झोपडपट्टीत जरी आपण गेला, झोपडीत गेलात, तरी त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे मनकवडे संजय राऊत लगेच इथे बसून सांगू शकतात. एवढी त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त आहे. आता संजय राऊत हे जे काही बोलून गेले, त्यांना लगेच त्याच्यानंतर आपण बोललेलं सगळी वक्तव्य मागे घ्यावी लागली. त्यांनी अक्षरशः नंतर मेसेज सुद्धा पाठवला राज ठाकरेंना, नाही की मी असं बोललोच नव्हतो, मी तसंच बोललो नव्हतो. आणि संदीप देशपांडे यांच्यासारख्या प्रवक्त्याला, मुंबईच्या अध्यक्षाला संजय राऊत यांचे कान टोचावे लागले. म्हणजे किती ही वाईट गोष्ट आहे की हे जे काही अधिकार आहेत ते आमच्या पक्षाचे आहेत, आमचे आहेत, आमचे प्रवक्त्यांचे आहेत आणि आमच्या अध्यक्षांचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही लुडबुड करायची नाही. मग गेले कित्येक महिने हे युती झाली, युती झाली, युती व्हावी ह्या फक्त घोषणाच करत आहेत. परंतु युती जी काही या दोन भावांमध्ये झाली पाहिजे ती अजूनपर्यंत काही होत नाहीये. दोघांमध्ये म्हणजे खास करून उबाटा शिवसेनेचे जे प्रमुख आहेत आदरणीय उद्धवजी हेच बोलतायत आणि त्यांचे प्रवक्ते बोलतायत की आम्ही दोघे आता एकत्र झालेले आहोत, एकत्र लढणार आहोत. परंतु बाकीच्या गोष्टींचं काय याच्यावरती नाही राज ठाकरे बोलत आहेत, नाही संजय राऊत, कोणी बोलत नाहीयेत. आता ज्या गोष्टी राज ठाकरे हे गेले कित्येक वर्ष करून चुकलेले आहेत, आता पहा, हे जे काही आज बोलले ते ब्रेकिंग न्यूज द्यायला गेली, या ब्रेकिंग न्यूजचे परिणाम पार बिहार पर्यंत पडलेले आहेत. बिहारमध्ये अक्षरशः काँग्रेसला यांनी आत्ताच जमिनीवर आपटलेले आहे. काँग्रेसच्या बद्दल तिकडच्या लोकांच्या मन त्यांनी कलुषित केली. हे काम मात्र आज संजय राऊत यांनी केलेलं आहे. आणि जी काही मतं त्यांना तिकडे बिहारमध्ये मिळणार होती ती आता मिळणं कठीण झालेलं आहे. नो डाऊट की तिथे भारतीय जनता पार्टी प्रचंड मतांनी विजयी होते, याबद्दल शंका नाही. परंतु ज्या काही 2-5 सीट येणार होत्या त्या सुद्धा आता कमी होतील. हे राज ठाकरेंना घेण्याचं जे काही वक्तव्य आणखीन सांगतात काय संजय राऊत की काँग्रेसला आपल्यामध्ये घेतलं पाहिजे. अरे ज्याच्याकडे एक आमदार नाही, एक खासदार नाही, एक नगरसेवक नाही, तो म्हणतोय की काँग्रेसला आपल्यात घेतलं पाहिजे.
उलट तुम्ही म्हणा की आम्ही काँग्रेसमध्ये गेलो पाहिजे तर आपली ताकद वाढेल. सगळं उलटच चाललंय. काय वाटेल ते त्यांचे प्रवक्ते येतात आणि वाटेल ती वक्तव्य देतात आणि बिचारे नंतर पक्षालाही खाईत घालतात आणि स्वतःही खाली खाईत पडतात. बरं, ठीक आहे. किरण सर, मी तुमच्याकडे मुद्दाम नंतर आले, कारण मला सगळ्या पक्षांची, राजकीय पक्षांची याच्याबद्दलची मतं जाणून नंतर तुमच्याकडे यायचं होतं. जेव्हा राजकारणामध्ये अशी वक्तव्य केली जातात तेव्हा ती प्रत्येक वेळेला बिनबुडाचीच असतील असं नाही. राजकीय पक्ष आपापल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावतील, पण निवडणुका तोंडावर असताना अशी वक्तव्य करणं हे ग्राउंड तयार करण्याचा एक भाग असू शकतो. जर हे ग्राउंड तयार करण्याचा भाग असेल तर याच्यामध्ये मनसे आणि काँग्रेस या दोघांसाठीही काय काय अडचणी असणार आहेत? नक्कीच मला असं वाटतं की हा ग्राउंड तयार करण्याचा प्रयत्न आहेच. म्हणजे संजय राऊतांनी काही जाणून बुजून विधान केलेलं आहे असं आपल्याला स्पष्टपणाने दिसतंय. प्रेस कॉन्फरन्स मध्ये कुठलाही मुद्दा नसताना ते स्वतःहून म्हणाले, इम्प्रॉम्प्टू म्हणाले की मी आता तुम्हाला ब्रेकिंग न्यूज, अर्थ त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी या फिक्स्ड होत्या आणि त्या त्यांनी बोलून दाखवल्या. थोडं आपल्याला आणखी मागे जायला पाहिजे. या गोष्टी कशा प्लॅन्ड असतात किंवा कसं तुम्ही जे म्हणताय ग्राउंड तयार केलं जातं, त्यासाठी आपल्याला जावं लागेल 2019च्या ऑक्टोबरमध्ये. आता ऑक्टोबर सुरू आहे. 2019 मध्ये काय झालं होतं, जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले त्याच संध्याकाळी शिवसेना भवनमध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली आणि तिथे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोघेही उपस्थित होते. आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की आमचे सगळे पर्याय ओपन आहेत, आम्हाला कुठल्याही गोष्टीवर कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत गेले. महाराष्ट्र विकास आघाडी फॉर्म झाली. हा इतिहास आहे. त्यामुळे आजचं राऊतांचं वक्तव्य संपूर्णपणाने निग्लेक्ट करता येईल का, तर मला असं वाटतं की ते अजिबात करू नये. त्यांच्या मनामध्ये काहीतरी आहे किंवा कदाचित राज ठाकरे आणि संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काहीतरी अनऑफिशियल बोलणं झालेलं असावं आणि संजय राऊतांनी ती बातमी बाहेर फोडली. राज ठाकरेंच्या संमतीशिवाय फोडली हे आपल्याला दिसतंय. पण मला असं वाटतं की राज ठाकरेंच्या आणि उद्धव ठाकरेंच्या मध्ये काहीतरी चर्चा झालेली आहे. आणि आता काँग्रेसचे प्रवक्ते ज्या पद्धतीने सांगतायत त्यांनी स्पष्टपणाने प्रस्ताव धुडकावून लावलेला नाहीये. त्यांनी स्पष्टपणाने हा सगळा ही काही शक्यता धुडकावून लावलेली नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रस्ताव येईल मग आम्ही विचार करू, प्रस्ताव तरी येऊ देत आधी. ही भूमिका सुद्धा फार महत्वाची आहे. म्हणजे काँग्रेसच्या मनामध्ये जर नसतं तर त्यांनी सरसकट उडवून लावलं असतं की मनसे सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. पण तसं झालेलं इथे दिसत नाही आपल्याला. हे यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट. मनसेच्या दृष्टीने विचार केला तर मनसेला असं वाटू शकतं कदाचित की आता मनसेचा मुंबईमध्ये एकही नगरसेवक नाही, एकही आमदार नाही. काँग्रेस सोबत असेल, शिवसेना सोबत असेल तर काहीतरी आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतं. म्हणजे शेवटचा आकडा मला जो आठवतो मनसेचा तो 7 होता. 7 नगरसेवकांवरनं काहीतरी पुढे जाता येऊ शकतं असं मनसेचा एक विचार त्याच्यामध्ये असू शकतो. पण राजकारणामध्ये असं आहे आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं आहे, गेल्या 6 वर्षामध्ये इतक्या प्रचंड उलथापालथी झाल्या आहेत की आपण छातीठोकपणाने काहीच सांगू शकत नाही. काँग्रेस आणि मनसे सोबत येणारच नाही असं आपण अजिबात म्हणू शकत नाही किंवा येतीलच असं पण म्हणू शकत नाही. इतके चढ उतार महाराष्ट्राच्या राजकारणाने बघितलेले आहेत आणि सगळं अनप्रेडिक्टेबल असल्यामुळे आता आपण कुठल्याही या विषयावर कुठल्याही कन्क्लुजनवर पोहोचू शकत नाही. एक गोष्ट मात्र नक्की आहे की समजा ही युती जर व्हायची असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये सामावून घ्यायचं असेल तर जे काय व्हायचं असेल ते बिहारच्या निवडणुकीच्या निकालानंतर होईल किंवा वोटिंग नंतर होईल. 14 नोव्हेंबर नंतर जे काय व्हायचं ते होईल, त्याच्या आधी होणार नाही. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक प्रतिमा बघता मनसे हा हिंदी विरोधी, हिंदी भाषिकांचे विरोधी पक्ष आहे अशी भूमिका असल्यामुळे, अशी त्यांची प्रतिमा असल्यामुळे बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला याचा जबरदस्त फटका बसू शकतो. त्यामुळे बिहारची निवडणूक आटोपल्याशिवाय मनसे महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये येणं हे अशक्य दिसतं आजच्या घडीला तरी. पण म्हणूनच मला प्रश्न हा पडतो किरणजी, मग हे टायमिंग काय? म्हणजे 2 गोष्टींनी हे टायमिंग महत्वाचं ठरतं. एक तर तुम्ही मगाशी असं म्हणालात की कदाचित राज ठाकरेंच्या मनात नसताना सुद्धा किंवा राज ठाकरेंची परवानगी नसताना संजय राऊतांनी हे विधान केले. दुसरीकडे संजय राऊत काही इतके कच्चे खिलाडी नाही आहेत की त्यांना हे कळत नाही की बिहारच्या निवडणुकीला 20-22 दिवस राहिलेले असताना, काँग्रेस आपला सोबतीचा पक्ष असताना ते असं विधान करतील जेणेकरून बिहारमध्ये त्यांना फटका बसू शकतो. त्यामुळे या टायमिंग बद्दल प्रश्न निर्माण होतो की संजय राऊतांनी हा बॉल का टाकला, जेव्हा की तो त्यांना टाकलाही गेला नव्हता तरी त्यांनी त्याच्यावर बॅटिंग केली. नाही, कसं नाही की संजय राऊतांनी महाराष्ट्राचा विचार केला. त्यांनी बिहारमध्ये काँग्रेसची काय अवस्था होईल याचा त्यांनी विचारच केलेला नाही. कारण त्यांना काँग्रेस पक्षाची काहीच काळजी नाही. त्यांना त्यांच्या पक्षाची काळजी आहे. त्यांना त्यांच्या पक्षाचं मुंबईचं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे, हा एकमेव उद्देश आहे त्याच्या मागे.
त्यामुळे राज ठाकरेंची परवानगी नसताना किंवा राज ठाकरेंची कुठलीही चर्चा न करता त्यांनी ही बातमी फुलली. आणि शेवटी कसं आहे ना, राऊत शेवटी पत्रकारच आहे, मनामध्ये बातमी आहे आणि आपल्याकडे मोठी बातमी आहे तर ती सांगून टाकावी या हिशोबाने त्यांनी सांगून टाकलं. आणि नंतर जो काही भूकंप झालाय या तुमच्या वाक्यावर 3 जण मात्र अगदी हसली, एक मी, दुसरे तुम्ही आणि तिसरे अजितजी. बातमी दाबून ठेवता येत नाही, एकदाची सांगून टाकली की मोकळं. ओके योगेशजी, आपण टीव्ही याच फील्डमध्ये असल्यामुळे काय होतं बातमीचं याला माहिती आहे, त्यामुळे बातमी आहे ती देऊन टाका, पुढे काय होईल ते बघू, असा त्यांनी विचार केलेला दिसतो. नाही पण संजय राऊतांना जर असं असेल तर हे लक्षात ठेवावं लागेल ना की ते फक्त काही बातमी देऊ शकत नाहीयेत, कारण ते खासदार सुद्धा आहेत, एका पक्षाचे प्रवक्ते सुद्धा आहेत, त्यामुळे ते जे काय बोलतात ती बातमी दे. गोपालजी, मी येते तुमच्याकडे, कारण एक महत्वाचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. पण त्या अगोदर योगेशजी, जर राज ठाकरे यांच्या मनामध्ये नसेल की असं काही बाहेर जावं, तर खरंच शिवसेनेचा एका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नेता ही हिम्मत करू शकतो की ते राज ठाकरेंच्या मनामध्ये काय आहे हे माध्यमांना सांगू शकतात? मुळात जर तर वर बोलणं काही योग्य ठरत नाही की जर असं असतं, जर तसं नसतं तर तसं झालं असतं, तर ह्याला काय अर्थ नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की राजसाहेब आणि राऊत साहेब यांच्यात या संदर्भात काय बोलणं झालं होतं का, नव्हतं झालं, ह्याची कुणालाच कल्पना नाही. आणि ते राऊत साहेब असं सांगतायत, पण जोपर्यंत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत स्वतः राजसाहेब ठाकरे या संदर्भात काही बोलत नाहीत किंवा ते आमच्या मार्फत काही सांगितलं जात नाही, तोपर्यंत या संदर्भात बोलणं अजिबात उचित ठरणार नाही. नाही पण दुसऱ्या पक्षाचे नेते जेव्हा असं बोलतात, खरं तर राज ठाकरे हे त्यांच्या पक्षाचा एकमेव आवाज आहे, त्यांनी सांगितलं या विषयावर बोलायचं नाही की तुम्ही कुणी बोलत नाही किंवा तुमची कुणाची ती हिंमतच होत नाही. जर राज ठाकरेंचा हा दरारा कायम असेल त्यांच्या पक्षामध्ये, तर तो दरारा संजय राऊतांना वाटत नाही का? नाही, आता ते कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलले राऊत साहेब, ते बोलून गेले, कसं गेले, आता ते राऊत साहेबच सांगू शकतील. पण दरारा वगैरे हा वेगळी गोष्ट आहे. पण जोपर्यंत आमच्याकडून ही भूमिका येत नाही तोपर्यंत त्यांच्या कुठल्याही वक्तव्याला अर्थ नाही. बर, ठीक आहे. गोपालजी, तुमच्यासाठी हा महत्वाचा प्रश्न आहे, टायमिंग. संजय राऊतांना हा जो प्रश्न आज कोणी प्रश्न विचारलाच नव्हता मुळात या अनुषंगानं की राऊतांनी असं वक्तव्य करावं, असा काही प्रश्न संजय राऊतांना विचारलाच गेला नव्हता. तरी संजय राऊतांनी हे वक्तव्य केलं जेव्हा की बिहारमध्ये निवडणूक आहेत, राज ठाकरेंची हिंदी संदर्भातली भूमिका ही काँग्रेसला अडचणीची ठरू शकते, तरी संजय राऊतांनी हा स्वतःहून घेतलेला स्टँड होता. हे तुम्हाला कोंडीत पकडण्यासारखं नाहीये का? कविताजी, बरोबर आहे तुम्ही म्हणता ते, त्याविषयी मी 100% बोलतो. परंतु त्याच्या अगोदर आमचे मित्र जे अजित चव्हाण जे आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते, त्यांनी ज्या काही गोष्टी आता सांगितल्या संयुक्त महाराष्ट्राविषयी, अत्यंत चुकीची माहिती आणि दिशाभूल करणारी वक्तव्य केले त्यांनी. मुद्दा असा आहे की संयुक्त महाराष्ट्राचा कलश स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी आणला होता. तेव्हा 1 मे 1960 रोजी देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू होते आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी असं ते काहीतरी बोलले की सुपडा साफ झाला. अरे कमाल झाली. मला यांच्या ऐतिहासिक ज्ञानाबद्दल कीव करावी वाटते. 60 ते 78 यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, परत शंकरराव चव्हाण, परत वसंतदादा पाटील, परत अब्दुल रहमान अंतुले, परत वसंतदादा पाटील, परत बाबासाहेब भोसले, शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक, विलासराव देशमुख ते पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण, सलग 30 ते 40 वर्ष काँग्रेस या ठिकाणी सत्तेत राहिली. पहिल्यांदा कुठं ज्या वेळेला 99 ते 5 त्या दरम्यान जेव्हा शिवसेनेच्या बोट धरून भाजप सत्तेत आली तेव्हा गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. आता एवढ्या संपूर्ण इतिहासाला नाकारतायत दादांत आणि सुपडा साफ झाल्याच्या गोष्टी करतायत. एक मिनिट, मी तुमच्यात बोललो नाही, मी तुमच्यामध्ये बोललो नाही, कविताजी तुमच्यामध्ये बोललो नाही. एक मिनिट, अजितजी त्यांना पूर्ण करू देत ना, तुमचं सगळं बोलणं त्यांनी ऐकून घेतलं, त्यामुळे त्यांना पूर्ण करू देत. हा बोला अजितजी, 1 मिनिट त्यांना पूर्ण करू देत. सभ्यता पाळा, तुमच्यामध्ये मी बोललो नाही. मला सांगायचा मुद्दा असा आहे की पंडित नेहरूंना इंदिराजी असताना इंदिराजींनी फार मोठी इंदिरा गांधींनी भूमिका घेतली होती, संयुक्त महाराष्ट्र मुंबईचा झाला पाहिजे, याचे दाखले आहेत. इंदिराजींनी पंडित नेहरूंना कन्व्हिन्स केलं आणि त्या पद्धतीने पंडित नेहरूंनी तो निर्णय घेतला
आणि मुंबई जी गुजरातमध्ये गेली होती ती काँग्रेस आणि काँग्रेसमुळेच महाराष्ट्रात आली. त्याच्यानंतर आता जे काय तुम्ही आता असं आहे गोपालजी आता या मुद्द्यावर आपण, कारण आपली चर्चा काही या मुद्द्यावरची नाहीये ना, ज्या मुद्द्यावर चर्चा आहे त्याच्याकडे येऊयात. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, कारण तुम्हाला जो उत्तर द्यायचं होतं तुम्ही दिलं. आता माझा प्रश्न असा आहे की संजय राऊतांनी हे टायमिंग साधून काँग्रेसला अडचणीत आणलेलं आहे का? बिलकुल नाही. कारण जे काय वास्तवता आहे की महाराष्ट्राच्या अस्मिता राखण्याचं काम कुणी केलं? महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा अभिजात दर्जा देण्याचं वास्तव काम 2014 साली काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांनी केलं. 10 वर्ष यांनी लावली याला मान्यता देण्याला. त्याच्या ऐका हो, जरा ऐकण्याची जरा हिंमत ठेवा. वास्तवता नाकारून काय होणार आहे? त्याच्या पद्धतीने महाराष्ट्राच्या थोर पुरुषांचे अपमान कुणी केले? साधारण 60 पासून ते 64 पर्यंत पंडित नेहरूंनी त्या ठिकाणी कोल्हापूरचा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, शिवाजी पार्कचा दादरचा पुतळा आणि रायगडचा गोपालजी आता असं आहे ना की ते इतिहासामध्ये जाऊन आपण त्याच्यावरच चर्चा करणार आहोत का? माझा मुद्दा एवढाच आहे की बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हे सांगू शकणार आहे का बिहारमध्ये की हो आम्ही महाराष्ट्रामध्ये मनसे सोबत आहोत, राज ठाकरेंसोबत आहोत, राज ठाकरे आणि आम्ही एकत्र असणार आहोत निवडणुकांमध्ये? हे काँग्रेसला सांगणं परवडणार आहे का? माझं म्हणणं ऐका की त्यांनी अजून प्रस्तावच दिला नाही तर बोलाची कडी बोलाचे भात आम्ही का म्हणू? आणि पण मग तेच आहे ना की महाविकास आघाडीमध्ये जर असा काही प्रस्तावच नसेल तर संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य काँग्रेसला अडचणीचं आहे की नाही? अरे ते त्यांना विचारा ना, आम्हाला अडचण काय आहे? आम्हाला जोपर्यंत पुढच्याच्या त्या प्रश्नांनी त्यांनी काही तत्व स्वीकारले नाही, त्यांनी भूमिका बदलली नाही. कारण राज ठाकरेंनी मध्यंतरी 19ला भूमिका घेतली होती, त्यावेळेला आमच्या बरोबर होते, ही वास्तवता आहे. नंतर परत त्यावेळेला त्यांनी ते व्हिडिओ लावले मोदींच्या आणि संपूर्ण एनडीएच्या कारभाराचे. पुन्हा त्यांनी राज ठाकरे आता त्यांच्या सगळ्या भूमिकांसोबत आले तर तुम्हाला चालणार आहे ना? काही भूमिका बदलण्याची वगैरे त्यांनी गरज नाहीये ना? हा प्रस्ताव जोपर्यंत राज ठाकरे हे मनसेचे प्रमुख आहेत त्यांच्याकडनं येत नाही तोपर्यंत काँग्रेस यावर काही भाष्य करणार नाही, असं आमच्या नेत्यांनी आज देखील जाहीर केलेलं आहे. त्यामुळे बोलाची कडी बोलाचा भात, जोपर्यंत त्यांचा प्रस्ताव येत नाही, त्यांनी कुठली धोरणं ते अंगीकारतायत, काय तत्व स्वीकारतात ते गोपालजी, मी हा प्रश्न तुम्हाला फक्त महाराष्ट्राच्या राजकीय परिप्रेक्षातून विचारत नाहीये, मी तुम्हाला हे याच्यासाठी विचारते कारण बिहारमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मतदान असणार आहे. जर बिहारमधला कोणी तुम्हाला हा प्रश्न विचारला, पत्रकार परिषदेमध्ये असू देत, तुमच्या जाहीर सभांमध्ये असू देत, की काय तुम्ही महाराष्ट्रामध्ये करणार आहात, राज ठाकरेंसोबत जाणार आहेत की नाही? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार सांगतायत की राज ठाकरेंच्या मनामध्ये काँग्रेस सोबत जाणं, तिथे पण तुम्ही हे सांगणार आहात का की राज ठाकरेंकडनं प्रस्ताव येऊ देत? आज मितीला आमची त्यांची कुठली युतीच नाहीये, तर ह्याच्यावर प्रश्नच नाहीयेत ना. कुठली युती आहे त्यांच्या आमच्या बरोबर? काहीच नाहीये. त्यामुळे उगाच साफ भुई थोपडण्यात काय अर्थ नाही. कुणाचं काय परसेप्शन काँग्रेस विरोधी काय करण्याचे कुणाचे प्रयत्न असतील काय असतील तर ते त्यांना माहिती, काय देव जाणो, त्याच्यामध्ये काय प्रश्न नाही. मुद्दा असा आहे की जोपर्यंत त्यांचा प्रस्ताव येत नाही त्याविषयी यामध्ये बोलणं काही योग्य ठरणार नाही. आमच्या नेत्यांनी याविषयी भूमिका स्पष्ट केली. म्हणजे पुन्हा एकदा राज ठाकरे यायला नाही पण नाहीये आणि तुमचा होकार तुम्ही हो म्हणू शकत नाहीयेत आता, पण नाही पण म्हणायचं नाही. अहो, राजकीय आम्ही महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना, महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घेताना जे पक्ष आमच्या सोबत येतील त्या महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही त्या पक्षांना बरोबर घेऊन कॉमन मिनिमम प्रोग्रामवर, काही तत्वांवर सत्ता दिलेली आहे, देऊ केलेली आहे लोकांना. आता ह्याच्यात काय त्यांची भूमिका आहे ते जोपर्यंत एवढं मस्त आहे ना सगळ्यांच्या हातामध्ये. शिवसेना सोडताना पण पक्ष फुटला तेव्हा महाराष्ट्राचं हित बघितलं गेलं, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तेव्हा महाराष्ट्राचं हित बघितलं गेलं. आता जर राज ठाकरे नव्याने येणार असतील या महाविकास आघाडीमध्ये तर तेव्हाही आपण महाराष्ट्राचं हित बघू. असं बोला आता अजितजी. पण माझी विनंती तुम्हाला एवढीच राहील अजितजी, आता प्लीज त्यांच्या प्रश्नांना सगळ्यांना उत्तर, त्यांच्या वक्तव्यांना उत्तर द्यायला जाऊ नका कारण मग विषय भरकटतो. आत्ताच्या मुद्द्यावर फक्त बोला. सुप्रीम कोर्टाने याची वाखाणना केलीये, पंतप्रधानांनी केलीये, महाराष्ट्र विकास आघाडीने काम चांगलंच केलं ना. आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर जरी एकत्र आलो तरी लोकांच्या हिताने काम चांगलं केलं. त्याच्यानंतर महाराष्ट्र कर्जबाजारी झालाय, उद्योगधंदे महाराष्ट्र गेलेले आहेत. बर, आता बोलू देत अजितजींना. चला अजितजी बोला. डॉक्टर कविता राणे, आपला पूर्ण आदर ठेवून आणि मी त्या विषयामध्ये जात नाही, पण महाराष्ट्र आणि मराठी भाषा हे आमच्याकरता फार मोठं आहे. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या इतिहासाची आठवण कधीतरी आपण त्यांना करून द्या अशी माझी विनंती आहे.
आपण पुढे जाऊया. मूळ विषयावरती आपण येऊया. काय सध्या निवडणुका बिहारच्या सुरू आहेत. आपण आम्ही वृत्तवाहिन्यांवरती जातो, अनेक पत्रकारांशी आमचं बोलणं होतं. मला बिहारच्या एका पत्रकाराचा फोन आला होता आणि त्यांनी मला विचारलं कि महाराष्ट्र में कांग्रेस क्या कर रही है भाई साहब, आप की कुछ बात हुई होगी, आपने कुछ सुना होगा. म्हणजे खरं तर जे काँग्रेसी विचाराचे मतदार आहेत त्यांना असं अपेक्षित असेल किंवा आपण एक प्रश्न बिहारचा विचारताना पत्रकार तुम्हाला महाराष्ट्रातल्या काँग्रेस बद्दल विचारतो? नाही, चर्चा झाली नाही. ही भूमिका काय आहे नेमकी? कारण त्यांनी काढून टाकले मतदार यादीतनं, यांच्यापैकी काढून टाकायचं. गोपालभाई ऐका ना, माझं काय मत आहे की टोमणे न मारता, म्हणजे काय, एकतर तुम्ही खोटं सांगितलं सगळा इतिहास, काँग्रेसचा महाराष्ट्रद्रोही इतिहास सगळा खोटा सांगितला. टोमणे मारू नका, थोडंसं ऐका, शांतपणे ऐका, माझी विनंती आहे. कविताजी कुठला खोटा सांगितला मला खुलासा करा ना. बरं, आता गोपाल तिवारीजी प्लीज त्याच्यामध्ये जाऊ नका, परत वेळ त्याच्यात जातो. आजचा मुद्दा बाजूला राहतो. अजितजी बोला. असू द्या कविताजी, काँग्रेसची सरकार राहिली ना महाराष्ट्रात, काय बोलताय तुम्ही? गोपालजी त्याच्यावर जायचंय का? पुन्हा तो मुख्यमंत्र्यांची नावं वाचून दाखवली. गोपालजी तुम्ही दिलत ना उत्तर, आता पुन्हा ते काय रिपीट करणार आहोत का आपण? आता त्यांना त्यांचा मुद्दा मांडू देत, त्यांनी तुमचं ऐकून घेतलं तर त्यांना ऐकू देत. अजितजी चला. थोडा इतिहास माहिती असू द्या, ठीक आहे, तिकडे जाऊ नये आपण, अशी कविताजींची विनंती आहे. पुढे आपण जाऊया. तर माझं असं म्हणणं आहे कविताजी की खरा काँग्रेसमन किंवा खरा जर म्हणजे किती बघा मतांच्या करता लाचारी आहे की त्यांचा प्रस्ताव येऊ दे, आम्ही विचार करू. अहो तुम्ही राज ठाकरेंना सोबत घ्याल, राज ठाकरेंना तुम्ही सोबत घ्याल. देश पातळीवरती बिहारमध्ये बिहारींना मारून पळवतात, हा ना. यांनी राष्ट्रवादीला घेतलं ना सोबत, भ्रष्टाचाराचे आरोप करून देखील सोबत घेतलं. नाही, ठीक आहे. आम्ही ऐका, आमचं स्पष्ट आहे की तुमचा पूर्व इतिहास बाजूला राहून देत. आमच्या बरोबर आल्यानंतर कुठेही एक आरोप दाखवा. आलं का गोपालभाई? तुम्हाला देशामध्ये काय तोंडानं उत्तर द्याल तुम्ही? आता डॉक्टर कविता राणे तुम्हाला विचारतायत, तुम्ही म्हणतायत प्रस्ताव येऊ द्या, आम्ही विचार करू. काँग्रेस, कविताजी, ही बातमी आहे मोठी की काँग्रेस म्हणते राज ठाकरेंचा प्रस्ताव येऊ द्या, आम्ही विचार करू. म्हणजे एक म्हण आहे, खरं तर ती आता वापरावी की न वापरावी, पण मराठीतली म्हण आहे. कृपया त्याला असं काही, म्हणजे राऊतांचं असं झालंय की नवरा मेला तरी चालेल, सवत रणकी झाली पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांचं हे चालू आहे, आमच्या शुभेच्छाच आहेत त्यांना. परंतु कविताजी, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्याला उत्तर काय देतात की प्रस्ताव येऊ द्या. एक थोडीशी चर्चा श्रवणीय करण्याकरता एक छोटासा किस्सा सांगतो. विधान परिषदेच्या एकसंघ शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या आणि मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या एक महिला आमदार होत्या आणि त्यांनी कायम असं सांगितलं की बाळासाहेबांचा संजय राऊतांवर कधीही विश्वास नव्हता आणि ते म्हणायचे ममद्याच्या बंगल्यावरती हा पडलेला असतो, दिल्लीत तुम्ही गेले की याच्याकडे लक्ष ठेवा. आता ममद्या कोण हे तुम्ही शोधा, म्हणजे बाळासाहेब कोणाला ममद्या म्हणायचे वगैरे वगैरे. मला त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे, कारण ते वयानं मोठे. पण त्यांनी हा किस्सा आम्हाला सांगितला आणि एक विषय असा त्याच्यामध्ये होता की तेव्हापासून सन्माननीय बाळासाहेबांचा यांच्यावरती विश्वास नव्हता. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हा लिटमस टेस्ट घेण्याचा प्रकार आहे. कारण बाळासाहेबांकडे हा चांगलं लिहितो, याला नोकरी द्या असं म्हणून राज ठाकरे संजय राऊतांना घेऊन गेले होते. वितरण व्यवस्थेमध्ये काम करणारा कारकून अशी त्यावेळेला त्यांची ओळख होती. हे महाराष्ट्राला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे ना, आता ते बरेच पुढे गेले, ते आता खासदार झाले. आता आपण आता ते आहे त्याच्यावर बोलूयात ना. कविताजी, राज ठाकरेंच्या मनधरणीचे प्रयत्न कुणी केले? किती वेळा आम्हाला आम्ही बोलू, मी थेट ओपन बोलतोय. मी या कृष्णकुंजवर कोण कोण जाताय? तुम्ही जाताय ना सारखे. कृष्णकुंजवर कोणी जाताय? सारखं तुम्हीच जाताय त्यांच्याकडे. आमचा एक मराठी बांधव या लोकांच्या मनधरणीचे प्रयत्न तुम्हीच करताय. फडणवीस साहेब किती वेळा जातात? काँग्रेसमध्ये काय मराठी नाही आहेत का? तुम्हाला फक्त काय राज ठाकरेच फक्त मराठी, मग बाकीच्या पक्षांमध्ये काय अमराठी लोक आहेत का? काय आहे राजीतजी? तोपर्यंत आम्ही कुठं म्हणतोय त्यांना एक मराठी माणूस म्हणजे काय बाकीच्या पक्षांमध्ये काय अमराठी माणसं थोडी नाहीत, मराठीच माणसं आहेत ना. बोललोच नाहीये कविताजी. आम्ही पातळीवरती काँग्रेसला उत्तर द्यायचंय कविताजी. हा, पण ते काँग्रेस देईल ना, तुम्ही तुमच्या पक्षाचं सांगितलं पाहिजे. एनिवेज, आता आपण रुपालीताईंकडे जाऊयात. त्या बऱ्याच वेळाने या चर्चेमध्ये सहभागी झाले. रुपालीताई, चर्चा तर बरीच रंगलेली आहे संजय राऊतांच्या वक्तव्याबद्दल. काय राष्ट्रवादीला काय वाटतं? खरं तर राष्ट्रवादीचा याच्यामध्ये काही फार स्टेक नाहीये, कारण ते महाविकास आघाडीमध्ये आले काय आणि महायुतीमध्ये आले काय, राष्ट्रवादीला फार खरं तर फरक पडणार नाही असं वाटतंय एकूण. कविताजी, तुम्ही माझं बोलणं पूर्ण होऊ द्या. येते परत, थांबा. हा, बोला रुपालीताई. संजय राऊत साहेबांनी जे विधान केलं
म्हणजे संजय राऊत साहेबांच्या पक्षाचं ठरलेले की राज ठाकरे आणि ते एकत्र येणार आहेत. आता राहिला महाआघाडीचा विषय, तर मला आता आमचे गोपाल तिवारी आहेत, आज त्यांनी रोखठोक उत्तर दिलं पाहिजे. त्यांच्यासाठी माननीय राजसाहेबांनी याआधी सभा घेतल्या होत्या, त्या म्हणजे उमेदवार उभे न करता, मग त्यांना स्वीकारायला काय हरकतच नाहीये ना. आणि कुठलाही पक्ष बेरजेची गणित करत असताना, महायुती असू दे किंवा महाविकास आघाडी असू दे, ते त्यांच्या बहिणी प्रयत्न करतात. परंतु त्यांच्या मित्र पक्षाने जी काही मनसेला घेण्याची भूमिका ठामपणे सांगितलेली आहे, मला वाटतं काँग्रेसला ती स्वीकारण्याशिवाय कुठला पर्याय समोर नाहीये. आता त्यांची ती आलेली अडचण ते कसे सोडवतायत हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल. बर, किरण तारेंकडे जाण्या अगोदर गोपालजी फक्त थोडक्यात प्लीज. हे बघा, रुपालीताईंनी जे सांगितलं आणि आपण जे सांगितलं की याविषयी हर्षवर्धन सपकाळ आमचे महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षांनी अशा ज्या वल्गना आणि वावड्या उठल्या होत्या त्याविषयी स्पष्ट मत क्लिअर केले की आमची कुठली आघाडी नाहीये. आता संजय राऊत आमच्या घटक पक्षातले एक आहे, त्यांनी राज ठाकरेंच्या मनसेचं नाव घेऊन असं जर वक्तव्य केलं असेल की मनसेची इच्छा आहे, आता तर कुठली इच्छा आहे, कशा प्रकारची इच्छा आहे, या गोष्टी कुठे क्लिअर नाही, मनसेकडनं प्रस्ताव नाही, त्याविषयी आम्ही आता काय मत व्यक्त करणं अपेक्षित आहे. त्यामुळे आम्ही आज व्यक्त करणं काहीच अपेक्षित नाहीये ना जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला आहे. जेव्हा केव्हा त्यांचे प्रस्ताव येईल त्यावेळेचीच गोष्ट ही, त्यावेळेला तरी आज देखील आम्ही त्याला पूर्व संमती अशी देतोय याचा अर्थ असाही होत नाहीये ना. त्यामुळे तो त्यांचा राजकीय भूमिकेचा प्रश्न म्हणजे प्रस्तावाची वाट पाहताय तुम्ही? प्रस्तावाची वाट पाहतात की त्यांनी म्हटलं ना मगापासून आला प्रस्ताव की आम्ही बघू, त्यामुळे प्रस्तावाची वाट आहेच की, आहे की नाही किरणजी? नाही, मग राजकारणात आता असं आहे ना की आम्ही म्हणलं तुम्हाला की महाराष्ट्राच्या हितासाठी जे जे आमच्या तत्वाला धरून काय भूमिका बदलतील, त्यांची धोरणं बदलतील, धर्मनिरपेक्षतेपासून काही भूमिका घेतील, त्यावेळेला त्यांच्या प्रस्तावावर त्यावेळेचा विचार होईल. याचा अर्थ आम्ही लगेच त्याच्यासाठी फार हापापले आहेत, आफुसले आहेत असं होत नाहीये राजकारणात. ठीक आहे, महाराष्ट्राचं हित तुम्ही साधणार आहात किरणजी? आतापर्यंत साधलंच आहे वारंवार. मनसेने प्रस्ताव दिला तर आम्ही त्याचा विचार करू असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आता मनसेचे प्रवक्ते आपल्याकडे आहेतच, आपण त्यांना ते विचारूया ना की मनसेसाठी प्रस्ताव देईल का? मनसेला असं वाटतं का की काँग्रेस खरंच महाराष्ट्राच्या हिताचं काम करतं किंवा काँग्रेस खरंच समाजाच्या हिताचं काम करतं, त्यामुळे काँग्रेस सोबत जाण्यामध्ये काही गैर नसावं असं जर मनसेला वाटत असेल तर मनसे प्रस्ताव देईल. राज ठाकरे काही ओपनली आतापर्यंत बोललेले नाही, पण मनसेचे प्रवक्ते आपल्याकडे आहेत, त्यांच्या पक्षामध्ये असं काही विचार विनिमय सुरू आहे का, आपण त्यांना विचारायला पाहिजे. खरं मला असं वाटतं की या सगळ्या प्रकारामध्ये काँग्रेसची भूमिका काय झाली ना की मनसे सोबत आली तर आम्हाला हवी आहे, पण मनसे त्यांची भूमिका सोडायला हवी. त्यांनी मनसेने हिंदी भाषेला विरोध करता कामा नये, मनसेने मराठीचा आग्रह धरता कामा नये, अशी भूमिका असेल तर काँग्रेस मनसेला सोबत घ्यायला तयार आहे असं मला एकंदरीत याच्यातनं वाटतंय. आणि भाजपचं मात्र काय झालं ना की भाजप स्वतः मनसे सोबत जायला तयार होती आणि काँग्रेस जर मनसे सोबत जाणार असेल तर मात्र भाजपाला ते नको आहे. हे काय गणित हे मला काही कळत नाही. म्हणजे आम्ही करू ते योग्य आणि इतरांनी केलं तर अयोग्य, अशा कुठल्या तरी भूमिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या मध्ये दिसत आहे. मला असं याच्यामध्ये एक आता योगीजी इकडे आहेत, योगीजींना तुमच्या परवानगीने तेच विचारू इच्छितो मी की मनसे आपली भूमिका सोडून काँग्रेसला पुरेशी ठरेल किंवा काँग्रेसला पूरक ठरेल अशी भूमिका घ्यायला तयार आहे का? मनसे कधीतरी काँग्रेसकडे हा प्रस्ताव घेऊन जाईल का की आम्हाला तुमच्यासोबत महायुतीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये यायचं आहे, त्यासाठी आम्ही हिंदी भाषेचा विरोधाचा आग्रह किंवा मराठी भाषेचा आग्रह सोडायला तयार आहोत, महाराष्ट्राच्या भल्याची भूमिका काँग्रेस घेते आहे असं मनसेला मान्य आहे का याच्यामध्ये? योगेशजी बोला. हा, आता यात दोन गोष्टी आहेत. एक तर जे विचारलं की मनसेचा या संदर्भातली आता काय भूमिका आहे, तर मी स्पष्टपणे सांगतो, आता या घडीला काँग्रेसला किंवा इतर कुठल्याही पक्षाला युतीचा प्रस्ताव देण्याची कुठलीही चर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू नाही. हे मी आधी स्पष्टपणे सांगतो. भविष्यात ज्या पद्धतीने गोष्टी घडतील, भविष्यात काय घडतील तर त्यावेळेस त्या संदर्भात विचार होईल, पण आत्ताच्या घडीला अशा पद्धतीचा कुठलाही प्रस्ताव नाही. दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सातत्याने वारंवार ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्यात, मग तो मराठी भाषेचा आग्रहाचा विषय असू द्या आणि मराठी भाषेवर आक्रमण होत असलेल्या हिंदीला विरोध करण्याचा विषय असू द्या, या संदर्भातल्या आमच्या भूमिका ठाम आहेत.
आणि त्या कुठल्याही राजकीय काहीतरी आम्हाला यश मिळेल या आशेने आम्ही आमच्या भूमिका बदलणार नाही. आम्ही आमच्या भूमिकांवर ठाम आहोत. मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी, मराठी संस्कृतीसाठी संघर्ष करणं हा आमच्या पक्षाचा आत्मा आहे आणि तो सातत्याने आम्ही त्या भूमिकांवर काम करत राहू. बरं, ठीक आहे. चला अजितजी, शेवटचा 1 मिनिट शिल्लक राहिला, त्यामुळे प्लीज लवकर संपवा. नाही, माननीय किरण तारेजी, मी माझ्या पक्षाचा प्रतिनिधी इथं बसलोय ना. तुम्ही भारतीय जनता पक्षाची परस्पर भूमिका कशी काय जाहीर करता किंवा तुम्ही कसं काय बोलता की भाजपला असं वाटतंय? आम्हाला काय वाटतंय ते मी टीव्हीवर सांगितलं. मनसेने कुणाबरोबर जावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण माननीय मला बोलू देत, शांतपणे ऐका. माननीय योगेशजींनी आता जे स्पष्ट केली मनसेची भूमिका की ते मराठीच्या मुद्द्यावरती अतिशय ठाम आहे. आम्ही राज ठाकरेंचे चाहते आहोत, त्यामुळं आम्ही काय फक्त आमचं मत व्यक्त करू शकतो. जावं न जावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना जायचं असलं तर आमच्या शुभेच्छा आहे. त्यामुळं आम्हाला काय वाटतं हे तुम्ही सांगू नका. आमचं अजिबात म्हणणं नाही. राजकीय विश्लेषक म्हणून चर्चेमध्ये आहेत तो, ते काय थोडी तुमच्या पक्षाची भूमिका मांडतायत, ते शक्यता सांगतायत. असं आहे, त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनीच मांडावी. त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय ही बातमी मी तुम्हाला दिली प्रेक्षकांना. त्यांच्या पक्षात काय चाललंय सगळं त्यांना माहिती भूमिका सांगितली पाहिजे मतदारांना. हा, ठीक आहे, चल. ही मतदारांना भूमिका सांगितली पाहिजे आणि विश्लेषकांनी विश्लेषण केलं पाहिजे. पक्षाच्या भूमिका तुम्ही सांगू नका, ते सांगायला आम्ही बसलो इथे. पण ते मांडा की तुम्हाला थोडी ना ताबडतोब त्यांची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे ना. असं कसं होईल की त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये हे तुम्ही फार फार तर उत्तर द्या त्याच्यावर. त्यांनी काय बोलावं, थोडी राजकीय विश्लेषकांनी काय बोलावं हे पण आता आपण ठरवायचं. ते बोलू शकतात आणि आम्ही त्यांचा आदर करतो. तुम्ही ते सांगू नका. ठीक आहे, चला. अरुण सावंत, 10 सेकंद. हो बरं, ठीक आहे. गोपालजी बोला, 10 सेकंद. या उपर पुढे जाऊन मी सांगतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य महापालिकेच्या निवडणुकीकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे हर्षवर्धनजी सपकाळ, आमचे नेते आणि सगळ्यांनी वारंवार हे स्पष्ट केलंय की आम्ही या स्थानिक जिल्हा पातळीवर ते अधिकार दिलेले. म्हणजे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांची युती करायची का नाही करायची हे त्या स्थानिक अध्यक्षांना, स्थानिक नेत्यांना अधिकार दिले. हेही पुढे जाऊन दिसत. बरं, ते पण तुम्ही आता ते महाराष्ट्र हित सोडा. आता त्याच्या पुढे एक पाऊल जा. आता तुमच्या बाकीचे सगळे विरोधी पक्षांमधले पक्ष आहेत ते सांगायला आता सुरुवात केलेली आहे त्यांनी की आम्ही बेरजेचं राजकारण करतो. ज्या ठिकाणी जो सशक्त असेल तो उमेदवार आम्ही देतो. आता यापुढे 2 पावलं. उगाच महाराष्ट्र हिताच्या मागे आता काही कुणी लपण्याची गरज नाहीये. आपापलं राजकारण स्पष्टपणे करा. सांगा की आम्ही आमच्या फायद्यासाठी, आमच्या या निवडणुकीसाठी या पक्षाबरोबर जातो असं सांगायला आता महाराष्ट्रामध्ये मुभा आहे. 2019 नंतर तर ती पूर्ण दिलेली आहे. बरोबर आहे ना गोपाल तिवारीजी? सांगा आता की महाराष्ट्र कशाला उगाच महाराष्ट्र हिताचा राग अळवायचा. ऐका ना, ज्या पक्षाला सोबत यायचंय त्यांनी त्यांचं सांगितलं पाहिजे ना. काँग्रेस पक्ष असं नाही की या माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही सोबत या, कुणी एकमेकांच्या नका येऊ. फक्त त्याला महाराष्ट्र हिताचा मुलामा देणं आता बंद करा. बाकीच्या पक्षांनी तो देणं बंद केलेलं आहे. काँग्रेसनी पण केलं तरी चालेल, एवढंच माझं म्हणणं होतं. नाही, पण वारंवार आतापर्यंत 75% पिरियड जो आहे, 80% पिरियड हा काँग्रेसला वारंवार जनतेने निवडून दिलेले स्थानिक स्वराज्य. पण ते वास्तव आहे ना. आताच ते वास्तव नाहीये ना. आताच ते वास्तव नाहीये. आताचं वास्तव बदललेलं आहे. त्यामुळे आपल्याला आता इतिहासात रमून आता चर्चा नाही ना करता येणार. आपल्याला आत्ताची चर्चा करावी लागेल. आता बघा, आता चर्चा कसली सुरू आहे तर हिंदुत्ववादाची भूमिका घेणारा, हिंदी विरोधी भूमिका घेणारा मनसे आणि काँग्रेस एकत्र येणार का याची चर्चा सुरू आहे ना. त्याच्यामुळे आता इतिहास बाजूला राहिलाय, वर्तमान वेगळी आव्हानं उभं करतोय आणि याच आव्हानांना महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कोणतं वळण देऊन जाणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या अगोदर सुद्धा वेगवेगळ्या भूमिका एकत्र येताना सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. पण अजून काही नवे धक्के महाराष्ट्राला बसणार आहेत का? नवी गणित महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जुळवली जाणार आहेत का? आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये त्याचा काय परिणाम होईल? अर्थात हे सगळं बोलत असताना महाराष्ट्रामधल्या राजकीय गणितांचा परिणाम हा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांपुरता मर्यादित राहणार नाहीये. त्याचा इतर निवडणुकांवर सुद्धा परिणाम होतो. बिहारच्या निवडणुका ही त्याची ताजी लिटमस टेस्ट ठरणार आहे आणि म्हणून या चर्चा करणं महत्त्वाचं असतं. राजकारणामध्ये एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीवर जर एखादा विचार व्यक्त करायचा नसेल तर गप्प बसणं पसंत केलं जातं. पण त्याच वेळेस एखाद्या गोष्टीची चर्चा सुरू करायची असेल तर मात्र विनासायास एखादं वक्तव्य केलं जातं. जणू काही चर्चा सुरू होईल. कदाचित आजचं वक्तव्य हे त्याच दिशेनं आहे, म्हणून त्याची चर्चा करणं महत्त्वाचं. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.